मी ऑर्डिनो वापरून स्मार्ट फूड्स पावलेली टेक्सटाईल सिस्टीम बनवली आहे. त्याच्यामध्ये हा MQ2 सेन्सर म्हणजे गॅस सेन्सर फूडची सेन्स करतो. जास्त असेल तर एक्झॉस्ट फॅन चालू होतो आणि बजर व LED ब्लिंक होते. हा एक्झॉस्ट फॅन कशासाठी चालू होणार आहे? टेम्परेचर जास्त झालं की कूलिंग करण्यासाठी चालू होणार आहे, बरोबर की नाही? त्याच्यानंतर तू काय वापरलंय अजून? ते बजर वापरलेला आहे. टेम्परेचर आणि ह्युमिडिटी सेन्सर. कोणता? हा टेम्परेचर आणि ह्युमिडिटी सेन्सर आहे, बरोबर की? रिले, चॅनल रिले हा ऑर्डिनो युनो आहे आणि हा ब्रेडबोर्ड आहे. त्याच्यावर तू LED आणि बजरचं कनेक्शन केलं. आणि LED आणि बजर कधी ऑन होणार आहे ते पण सांग. जास्त टेम्परेचर असलं का बजर आणि LED ऑन होणार आहे. आणि मग आपल्याला काय डिटेक्ट होणार आहे? कशाचं टेम्परेचर हाय झालं, मग फॅन कधी चालू होणार, काय कूल करायचं ते सांग ना थोडक्यात. पुढचं टेम्परेचर जास्त हाय झालं तर एक्झॉस्ट फॅन चालू होणार, बजर आणि LED ब्लिंक होणार आहे. मग व्हेरी गुड. आणि हा ऑर्डिनो आहे. चल कर, कंपाईल कर, अपलोड कर पटकन. टच केलं तरी होतं, दाबू नको तिथं कीपॅडला. टूल्स COM5 सिलेक्ट कर. हां कर अपलोड. आता आपल्याकडे इथं लॅबमध्ये लगेच काही खराब वास आपल्याकडं नाही आहे, त्याच्यामुळे आपलं ऑन होत नाही आहे सेन्सर आणि ते, बरोबर की नाही? मग याच्यासाठी हां आउटपुट पण येत नाही आहे, पण आपला प्रोजेक्ट रेडी झाला आहे. मग याच्यासाठी तुला काय करायला लागेल? एखादा कांदा वगैरे सडायला टाकायचा आणि थोडंसं गोमूत्र डब्बीमध्ये धरायला लागेल, म्हणजे जेणेकरून अमोनियाचं आपण इथं डिटेक्शनचं टाकलं आहे, बरोबर की नाही? मग ते तुला तिथं तुझा गॅस सगळा डिटेक्ट होणार आहे. अमोनियाला एकदम तीव्र वास असतो गोमूत्रामध्ये अमोनियाचा, ते थोडासा वास तुझ्या सेन्सरला इथं लागला की लगेच आपला प्रोजेक्ट रन होणार आहे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस.